नमस्कार सर्वांना, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। कल्पना करा, एका क्षणात तुमचे स्वातंत्र्य हिरावले जाते। पोलीस येतात, हातकडे घालतात आणि तुम्हाला पोलीस स्टेशन किंवा कोठडीत नेले जाते। भीती वाटते ना? पण लक्षात ठेवा, अटक म्हणजे तुमचा अंत नाही। अटक ही फक्त तपासाची प्रक्रिया आहे, शिक्षा नाही। आणि भारतीय संविधानाने BNSS 2023 ने तुम्हाला इतके शक्तिशाली हक्क दिले आहेत की पोलिसांची मनमानीही थांबवता येते। संविधान कलम 21 सांगते, कोणालाही कायद्याच्या योग्य प्रक्रियेशिवाय जीवन किंवा वैयक्तिक स्वातंत्र्य घेता येणार नाही। कलम 22 विशेषतः अटक आणि तुरुंगवासाविरुद्ध संरक्षण देते। हे कलम तुमची ढाल आहे। मित्रांनो, आजचा काळ बदलला आहे। छोट्या छोट्या कारणाने, छोट्या तक्रारीने, राजकीय दबावाने किंवा चुकीच्या संशयाने कोणीही अटकेत जाऊ शकतो। पण घाबरण्याची गरज नाही। कायद्याचे ज्ञान हे तुमचे सर्वात मोठे शस्त्र आहे। हे हक्क जाणून घेतले तर तुम्ही निर्दोष असाल तर लगेच सुटू शकता, अन्याय थांबवू शकता आणि पोलिसांना कायद्याच्या चौकटीत ठेवू शकता। अटक झाल्यावर तुमचे मूलभूत हक्क बघा। हे हक्क भारतीय संविधान किंवा भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 BNSS मध्ये स्पष्ट केले आहेत। हे नवीन कायदे 1 जुलै 2024 पासून लागू आहेत। हे हक्क पोलिसांना बांधून ठेवतात। मनमानी केली तर अटक बेकायदेशीर ठरते। आता पहिला हक्क बघा, अटकेची कारणे ताबडतोब आणि लेखी सांगणे अनिवार्य आहे। BNSS कलम 47 आणि संविधान कलम 22(1) नुसार अटक होताच पोलीस अधिकारी तुम्हाला गुन्ह्याची पूर्ण माहिती, अटकेची सर्व कारणे आणि इतर तपशील ताबडतोब सांगतील। हे लेखी स्वरूपात देणे बंधनकारक आहे। BNSS कलम 47(1) अटक केल्यावर लगेच गुन्ह्याची पूर्ण माहिती आणि अटकेची कारणे सांगितली जातील। BNSS कलम 47(2) नुसार बेलेबल गुन्ह्यात अटक केल्यास तुम्हाला जामीनचा हक्क असल्याची माहिती द्यावी आणि जामीनची व्यवस्था करण्यास परवानगी द्यावी। हे नाकारले तर अटक अवैध ठरते। तुम्ही हॅबियस कॉर्पस याचिका दाखल करू शकता। कोर्ट पोलिसांना जबाबदार धरेल। आता दुसरा हक्क म्हणजे वकिलाशी भेटण्याचा आणि सल्ला घेण्याचा अधिकार। BNSS कलम 38 आणि संविधान कलम 22(1) नुसार अटक झाल्यावर आणि चौकशी दरम्यान तुम्हाला तुमच्या पसंतीच्या वकिलाशी भेटण्याचा हक्क आहे। वकील पूर्ण चौकशीत राहू शकत नाही, पण भेटू शकतो आणि सल्ला देऊ शकतो। BNSS कलम 38 अटक केलेल्या व्यक्तीला चौकशी दरम्यान आपल्या पसंतीच्या वकिलाला भेटण्याचा अधिकार आहे। गरिबांसाठी मोफत कायदेशीर मदत उपलब्ध आहे। लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटीनुसार कोर्ट मोफत वकील नेमू शकते। हे अधिकार नाकारणे घटनात्मक उल्लंघन आहे। कोर्टात दाद मागता येईल। आता तिसरा हक्क बघा, 24 तासात मॅजिस्ट्रेट समोर हजर करणे बंधनकारक आहे। संविधान कलम 22(2) आणि BNSS कलम 57 अटक झाल्यापासून 24 तासाच्या आत प्रवास वेळ वगळून तुम्हाला जवळच्या मॅजिस्ट्रेट समोर हजर केले जावे। BNSS कलम 57 अटक केलेल्या व्यक्तीला 24 तासात मॅजिस्ट्रेट समोर हजर करणे बंधनकारक आहे। मॅजिस्ट्रेट समोर तुम्ही तक्रार करू शकता, कारणे सांगितली का, मारहाण झाली का, वैद्यकीय तपास झाली का वगैरे। 24 तासांपेक्षा जास्त वेळ कोठडीत ठेवणे बेकायदेशीर, कोर्ट तुम्हाला सोडवेल। आता चौथा हक्क बघा, कुटुंब, मित्र किंवा नामनिर्देशित व्यक्तीला अटकेची माहिती देणे अनिवार्य आहे। BNSS कलम 48 आणि कलम 36 अटक करणारा अधिकारी अटक केल्याची आणि ठिकाणाची माहिती ताबडतोब तुम्ही सांगाल त्या नातेवाईक, मित्र किंवा नामनिर्देशित व्यक्तीला देईल। आता BNSS कलम 48 अटक केल्याची माहिती नामनिर्देशित व्यक्तीला देणे बंधनकारक आहे। पोलीस स्टेशनमध्ये हे अधिकार सांगितले जातील आणि नोंद होईल। हे न केल्यास पारदर्शकता भंग होते। कुटुंबाला माहिती नसल्याने वकील किंवा जामीन यात अडथळा येतो। आता पाचवा हक्क बघा, अटक मेमोरेंडम तयार करणे आणि साक्षीदार। BNSS कलम 36 अटक करताना पोलीस अधिकारी अटक मेमो तयार करेल। त्यावर अटक केलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील किंवा स्थानिक प्रतिष्ठित व्यक्तीच्या साक्षीदाराची सही, अटक केलेल्या व्यक्तीची स्वाक्षरी, पोलीस अधिकारी आपले नाव, ओळख स्पष्ट दाखवेल। आता सहावा हक्क बघा, वैद्यकीय तपासणी आणि इतर संरक्षण। BNSS कलम 53 आणि 54 नुसार अटक झाल्यावर वैद्यकीय तपासणी अनिवार्य आहे। जखमा असतील तर नोंद, मारहाण झाल्याचे पुरावे म्हणून काम करते। आता महिलांसाठी विशेष संरक्षण आहे। सूर्यास्त ते सूर्योदय अटक नाही, विशेष परवानगी शिवाय। महिला पोलीस अधिकारी असावी। शारीरिक शोध फक्त महिलेनेच करावे। वेगळी कोठडी, इतर महत्त्वाचे कठोर नियम, स्वतःविरुद्ध साक्ष देण्याची सक्ती नाही। संविधान कलम 20(3) नुसार हातकड्या फक्त अत्यावश्यक परिस्थितीत। सुप्रीम कोर्टाचे नियम आहेत। मारहाण, छळ, दबाव पूर्णपणे प्रतिबंधित आहे।
BNSS कलम 35 7 वर्षापर्यंत शिक्षेच्या गुन्ह्यात अपवाद आहे, नियम नाही। कलम 35(3) नुसार नोटीस देणे बंधनकारक आहे। बेलेबल गुन्ह्यात जामीन हक्क अटक झाल्यावर ताबडतोब काय बोलावे? कठोर आणि स्पष्ट शब्दात शांत रहा, ओरडू नका, लगेच सांगा, मला अटकेची पूर्ण कारणे आणि गुन्ह्याची माहिती लेखी द्या। BNSS कलम 47 अनिवार्य आहे, मला माझ्या वकिलाशी भेटू द्या। BNSS कलम 38 नुसार अधिकार आहे, माझ्या घरच्यांना किंवा नामनिर्देशित व्यक्तीला अटक आणि ठिकाणची माहिती द्या। BNSS कलम 48 अनिवार्य आहे, मी स्वतः विरुद्ध काही बोलणार नाही। कलम 20(3) नुसार अधिकार आहे, 24 तासात मॅजिस्ट्रेट समोर हजर करा, नाहीतर अटक बेकायदेशीर आहे। कलम 57 नुसार बंधनकारक आहे, हे शब्द कठोरपणे स्पष्ट उच्चाराने बोला, पोलिसांना कायद्याची आठवण करून द्या। हे अधिकार नाकारले तर ते घटनात्मक उल्लंघन किंवा उच्च न्यायालयात कलम 226 किंवा सर्वोच्च न्यायालयात कलम 32 रीट याचिका दाखल करा। हॅबियस कॉर्पस आणि मॅन्डामस इत्यादी। मित्रांनो, हे हक्क तुमचे संरक्षण आहेत। कायद्याचे ज्ञान घ्या, वापरा, मनमानी थांबवा, स्वातंत्र्य राखा। मित्रांनो, हे सर्व हक्क ऐकून झाले, आता शेवटचा भाग बघा। हे हक्क तुम्ही कसे वापरता, का वापरता आणि काय करावे याची स्पष्ट आठवण। हे हक्क फक्त कागदावरच नाही, ते तुमच्या हातात आहेत, पण ते वापरण्याची जबाबदारी तुमची आहे। कायद्याचे ज्ञान नसेल तर हक्क मरण पावतात आणि मनमानी पोलिसांना किंवा अन्यायकारकांना फायदा होतो। शेवटचं बघा, कठोर आणि स्पष्ट, घाबरू नका, अटक झाली तरी तुम्ही निर्दोष असू शकता, कायद्याने तुमचे संरक्षण आहे। शांत रहा, डोक्यात ही कलम आणि नियम ठेवा, ताबडतोब बोलणे सुरू करा, पहिल्या मिनिटापासून कठोर शब्दात सांगा, मला अटकेची कारणे लेखी द्या। BNSS कलम 47 अनिवार्य आहे, मला वकिलाशी बोलू द्या। BNSS कलम 38 नुसार माझ्या घरच्यांना फोन करा। BNSS कलम 48 नुसार मी स्वतः विरुद्ध बोलणार नाही। कलम 20(3) नुसार 24 तासात मॅजिस्ट्रेट समोर हजर करा, नाहीतर ते बेकायदेशीर आहे। हे शब्द उच्चारताना आवाजात धैर्य ठेवा, पोलिसांना कळेल की तुम्हाला कायद्याची माहिती आहे। कुटुंब आणि मित्रांनी काय करावे? अटकेची बातमी मिळताच लगेच वकील घ्या, जामीन अर्ज दाखल करा। जर 24 तास उलटले तर हॅबियस कॉर्पस याचिका दाखल करा। मानवाधिकार आयोग, पोलीस अधीक्षक किंवा उच्च न्यायालयात तक्रार करा। जर अन्याय झाला तर लढा, मारहाण झाली, छळ झाला, अधिकार नाकारले गेले, जर अन्याय झाला तर लढा, मारहाण झाली, छळ झाला, अधिकार नाकारले गेले तर पुरावा गोळा करा। वैद्यकीय अहवाल, साक्षीदार, कोर्टात जा, पोलिसांना जबाबदार धरा, शिक्षा होऊ शकते। हे केस फक्त तुमचे नाहीत, ते सर्वसामान्य नागरिकांसाठी उदाहरण ठरतात। शेवटची आठवण, कायदा तुमचा शत्रू नाही, तो तुमचा रक्षणकर्ता आहे, पण तो रक्षणकर्ता तेव्हाच काम करतो जेव्हा तुम्ही त्याला वापरता। हे हक्क जाणून घ्या, शिकवा, मुलांना सांगा, गावात सांगा। जितके जास्त लोकांना माहिती असेल तितका अन्याय कमी होईल। मित्रांनो, आज तुम्ही हा व्हिडिओ बघितला, उद्या जर कधी अटक झाली तर तुम्ही घाबरणार नाही, तुम्ही लढणार आहात, कारण तुमच्याकडे संविधान आहे, BNSS आहे आणि तुमच्याकडे हक्क आहेत। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।